हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? कसे आहेत? गुड इव्हनिंग. आनंदी राहा, खुशी राहा, हसत राहा. ही 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 हो. हसत राहा. बरं, ठीक आहे. जस्ट नाउ वी हॅव स्टडीड mathematics, parallel, alternate and coordinate and all four types of angles are there. And we studied mathematics second. Now, just now we to learn uh, different types of grammar. As far as you will easily talk English, speak English, discuss English, and English. Okay? Very easy English. Don't worry at all. आता वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही अपोजिट शब्द पाहिले, अफर्मेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, एज सून ॲज, नो सूनर दॅन, सगळं बघितलं तर तुम्हाला इंग्लिश आहे जसं वाक्य पाहिजे तसं. आणि टेन्स तर केलेच आपण 4 प्रकारचे आणि 12 प्रकारचे टोटल झाले सब टेन्स, नाही का? तर आता आज आपण एक परफेक्ट, पास्ट परफेक्ट कसा नाही, एक वाक्य घेऊया. कलम डॅश डॅश लेड, फर्स्ट कलम डॅश डॅश लेड a team of good experts, a team of good experts. एक्सपर्ट म्हणजे तज्ञ, लक्षात आलं की नाही? लेड ए टीम ऑफ गुड एक्सपर्ट्स. मग आता इथे काय होईल? कलम डॅश डॅश लेड ए टीम ऑफ गुड एक्सपर्ट्स. परफेक्ट, पास्ट परफेक्टला काय येईल? हॅड लेडी, काय येईल? हॅड लेडी हा झाला पास्ट परफेक्ट. कळलं की नाही? दुसरं आता एक वाक्य देतो, त्याला काय म्हणतात तुम्ही सांगा? ब्लॉकेज ऑफ ऑल ट्री. ब्लॉकेज, BLO, ब्लॉकेज माहिती आहे तुम्हाला ना? बंद होतात त्या शिरा. ऑफ आर ट्री, धमन्या, नीला, नाही का? शिरा मीन्स ब्लॉकेज ऑफ आर ट्री मीन्स. बहुतेक वेळा तुम्ही पाहता ना, अरे याचं ब्लॉकेज झालं, त्याचं ब्लॉकेज झालं, इतके ब्लॉकेज निघाले, तितके ब्लॉकेज. म्हणजे हृदयापासून तो येते, धमन्या आणि शिरापासून, नाही का? द ब्लॉकेज ऑफ आर ट्री मीन्स. शब्द तुम्हाला माहिती आहे काय असेल शब्द? हा, काय शब्द आहे हा? फार महत्वाचा शब्द आहे. स्ट्रोक. हॉस्पिटलला हा शब्द आहे स्ट्रोक. हृदयाचं ऑपरेशन करता, ब्लॉकेज काढता, नाही का? तर ब्लॉकेज ऑफ आर्टरी म्हणजे स्ट्रोक. लक्षात ठेवा. थाऊचा तिसरे THOU हा एक शब्द आहे. मग त्याला काय म्हणतो आपण? यू ए त्याच्यात दडलेला. काय दडलेला आहे? यू ए, YOU. हो म्हणजे यू. ग्रीपचं सांगा आता. GRIEF काय होईल सांगा? ग्रीप, GRIEF. ग्रीप म्हणजे काय होईल? ओ ग्रीप, ग्रीप म्हणजे काय? सॉरो. SORROW, दुःखी. ग्रीप. फॅसिलिटीज लाईक हॉस्पिटलला बघा 5 येते हे. फॅसिलिटीज ऑफ
of facilities of किंवा like facilities like काय होईल facilities like काय होईल CCU ICU केअर युनिट रेडियोलॉजी काय आहे रेडियोलॉजी फॅसिलिटी म्हणजे रेडियोलॉजी ICU आणि CCU नंतर go out on the ground to play every day go out on the ground वाक्य दिलंय go out on the ground to play every day याचं मराठीत करायचंय दर दिवशी मैदानावर मराठी काय होईल दर दिवशी मैदानावर दर दिवशी मैदानावर खेळायला बाहेर निघा खेळायला बाहेर निघा दर दिवशी मैदानावर खेळायला बाहेर निघा म्हणजे गो आउट ऑन द ग्राउंड टू प्ले एव्हरी डे दर दिवशी बघा दर दिवशी मैदानावर खेळायला बाहेर निघा 1 मार्कासाठी असतंय बरोबर की नाही आता एक वाक्य घ्या तुम्हाला घरी सोडवण्यासाठी नो सूनर did he reached the shore शोर मध्ये गेला ना तो then he jumped out no sooner बरोबर की नाही did he reached the shore जवळ तो पोहोचताच त्याने काय मारली उडी मारली जंप मारली त्याचा as soon as मध्ये as soon as वापरायचं आणि वाक्य तयार करायचं मग काय होईल as soon as he reached the shore पुढे काय होईल he jumped out
इथं ॲज सून ॲज होईल आणि रिचड ही रिचड डीड नाही येणार. ॲज सून ॲजचा वापर करा, 1 मार्क घ्या. प्रत्येक या ठिकाणी वेगवेगळे शब्द आहे, वेगवेगळे वाक्य आहे. तुम्हाला 2 मार्क आजचे होणार, कारण आजचे जे सेंटेन्स आहेत फार महत्वाचे. असे दुसरे तयार करा तुम्ही, बोर्डातले ते 12वीला पण उपयोगी, 10वीला. बाय. ओके, हॅव अ गुड नाईट.